नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण शिल्लक राहिलेल्या कणकेपासून मुलांना प्रचंड आवडणारा मस्त असा चवदार, टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत. बऱ्याच वेळा घरामध्ये शिल्लक मळलेली कणिक असते आणि त्या कणकेपासून एकतर आपण चपात्या बनवत असतो, पण आज आपण मस्त त्याच कणकेपासून चवदार आणि टेस्टी असा रेसिपी बनवणार आहोत. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. ते इथे सकाळचं माझ्याकडे मळलेलं पीठ उरलेलं होतं, तर ह्या पिठापासून आज आपण मुलांना नाश्ता म्हणून किंवा मग संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आज आपण चवदार अशी रेसिपी बनवणार आहोत. तर संध्याकाळच्या वेळेस मुलांना बाहेरचं चटपटीत काहीतरी खायचं होतं, तर चला म्हटलं त्यांना घरात उरलेल्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवून देऊया. तर सुरुवातीला इथे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. ते इथे मी छोटासा गोळा हातावर घेतला, छान त्याला हातावर गोल करून घेतला, थोडंसं पीठ लावून इथे आपल्याला पुरी असते त्या पद्धतीने इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मध्यम इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवली आहे त्याप्रमाणे इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरी सुद्धा पुरी लाटून दाखवते. तर इथे मी छोटासा गोळा घेतला, थोडंसं त्याला पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने इथे पुरी लाटून घ्यायची आहे. तर इथे मी 4 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे. तुम्हाला नाश्ता कितपत बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे बनवू शकता. त्यानंतर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं, थोडंसं यामध्ये आपल्याला तेल घालायचं आणि थोडंसं यामध्ये मी मीठ घालते. आता ह्या पाण्याला आपल्याला मस्त अशी खळखळून उकळी आणून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता ज्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण पुऱ्या इथे आपल्याला पाण्यामध्ये एक एक करून सोडायची आहे. पॅनमध्ये मावेल तेवढ्या इथे आपल्याला पुऱ्या इथे शिजून घ्यायच्या आहे. तर इथे माझ्या 4ही पुऱ्या पॅनमध्ये मावलेल्या आहे. तर इथे मी एक 5 मिनिट या पुऱ्या शिजून घेते. तोपर्यंत इथे मी काही साहित्य कट करून घेतलेलं होतं. थोडंसं गाजर इथे मी उभं लांब पातळ चिरून घेतलेलं, कांदा, पत्ता गोबी, शिमला मिरची हे सुद्धा मी इथे उभे लांब पातळ चिरून घेतलेले होते. एक 5 ते 6 मिनिट झालेले आहे. मस्त इथे आपल्या पुऱ्या शिजलेल्या आहे. या ठिकाणी मी गॅस बंद केला आणि ज्या पुऱ्या शिजलेल्या आहे त्या थंड करून घेतलेल्या आहे. आता थंड करून झाल्यानंतर इथे आपल्याला ह्या पुऱ्याचे काप करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही इथे काप करू शकता किंवा मग चाकूने सुद्धा इथे काप करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने एकदम बारीक इथे आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. म्हणजे नूडल्स असताना त्या प्रकारे इथे आपल्याला हे संपूर्ण पुरी बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर इथे संपूर्ण पुऱ्याचे मी अशा पद्धतीने बारीक असे काप करून घेतलेले आहेत. तर हे काप मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले. आता हे काप एकमेकांना चिपकू नये म्हणून यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आणि संपूर्ण इथे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काप आपण करून घेतलेले आहे ते अजिबात एकमेकांना चिपकणार नाही, छान असे मोकळे होतील. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे 1 ते 1.5 पळी तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर इथे मी थोडीशी हिरवी मिरची बारीक अशी कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची. त्यानंतर अद्रक आणि लसणाची सुद्धा मी इथे पेस्ट बनवून घेतलेली होती ती यामध्ये मी घालते. तुम्ही इथे अद्रक लसूण बारीक कट करून घेतलं तरीही चालेल. इथे मी पेस्ट बनवून घेतलेली होती ती यामध्ये मी घालते. आता ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. परतून झाल्यानंतर जे भाज्या आपण इथे कट करून घेतलेल्या होत्या, गाजर, शिमला मिरची, कांदा, पत्ता गोबी, ह्या संपूर्ण भाज्या मी यामध्ये घालते. मस्त इथे मिक्स करून घेते आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर ते घातलं तरी चालेल. तर इथे मी 1 चम्मच लिंबाचा रस घालते. त्यानंतर 1 चम्मच इथे आपल्याला सोया सॉस घालायचा आहे. सोया सॉस घातल्यानंतर हे परत मी संपूर्ण साहित्य मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपल्याला जास्त शिजू द्यायचं नाही, अगदी थोडंसं इथे मी हे परतून घेतलेलं. आता जे आपण इथे काप बनवून घेतलेलं आहे ते संपूर्ण काप मी यामध्ये घालते. थोडंसं यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर इथे 1 चम्मच मी रेड चिली सॉस घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा. 1 चम्मच इथे मी ग्रीन चिली सॉस घेतलेला आहे तो यामध्ये आपण घालूया. त्यानंतर मस्त इथे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या भाज्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत त्या सुद्धा छान अशा एकजीव होतील. तर इथे मी संपूर्ण नूडल्स मस्त असं मिक्स करून घेतलेलं, छान असं दोघी हाताने आपल्याला हे संपूर्ण नूडल्स छान असं एकजीव करून घ्यायचं, मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी कांद्याची पात घालायची. तर इथे मी थोडीशी कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली होती ती यामध्ये मी घालते. कांद्याची पात घातल्यानंतर परत मी हे एक वेळा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी मी गॅस बंद केलेला. तर मस्त इथे आपले चवदार हेल्दी टेस्टी नूडल्स तयार झालेले आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे, चवीला सुद्धा भन्नाट आहे. बऱ्याच वेळा मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बाहेरचं काहीतरी चटपटीत खायचं असतं, मग त्यांना बाहेरचं असं मैद्याचं न देता असं घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आणि चवदार हेल्दी असे पदार्थ तुम्ही त्यांना नक्की बनवून देऊ शकता. अशा पद्धतीने त्यांना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी असं चटपटीत
बनवून दिलं तर ते नक्कीच आवडीने खातील. तर तुम्ही पण अशा शिल्लक राहिलेल्या कणकेपासून हा नाश्ता किंवा ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही आत्तापर्यंत वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.